हे बघा हे हार झालं बघा हे पेड्याचं बाग समजा झालं ना. अगं इद्या समधी तयारी झाली ना मग? हो तुम्ही काही काळजी करू नका. देवाचं काम आहे, कमी जास्त काय झालं तर. गावच्या गणपतीचा उत्सव आहे, त्यात काय बी कमतरता राहिला ना ग. तुम्हाला आठवतं का बायजाबाई आपण दोघी बी एकाच साली लगीन करून आलतो ह्या गावामध्ये? होय आठवतंय की पहिला सणवट पौर्णिमेचा होता. वय वय आणि आपण समध्या मोठ्या बायकांबरोबर यो साडीचा बोंगा सांभाळत 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 वडाला प्रदक्षिणा बी घातल्या होत्या. अगो बाया एकदा दोनदा तर या साडीचा घोळ पायात अडकून मी पडले देखील होते. काय सांगताय काय आई? अगो वय अगो तेव्हा सणवार म्हणजे गंमतच असायची बघ. माहेर वाशीने ना श्रावण मास म्हणजे अगदी पर्वणीच असायची असं आमच्या सासूबाई बोलायच्या बघा तेव्हा. नागपंचमी राखी पौर्णिमा हरतालिका अगदी काय विचारूच नका बघा. नुसती सणांची आणि खायची रेलचेल असायची. सणाचं नाव सांगून माहेरी जाता यायचं ना बघ. पण आई तुमच्या माहेरी पण गणपतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात करतात ना? नाही नाही बाई हे फॅड आजकालच्या पिढीचं बघ. आम्ही आपल्या गावच्या उत्सवातच आनंद मानायचा. आणि आता तर माहेरच्या गणपतीला इथूनच नमस्कार असतोय आमचा. पण आपले अक्कासाहेब मात्र खूप नशीबवान आहेत नाही? नशीबवान तर आहेतच. आपल्या इकडं किती कौतुक होतं त्यांचं. गावच्या गणपतीच्या पहिल्या पूजेचा मान अजून बी अक्कासाहेबांकडेच आहे. काय होतं आई तुला? काय नाही रे, थोडंसं अस्वस्थ वाटतंय. बेचैन झाल्यासारखं झालंय, गरगरल्यासारखं होतंय ना त्यामुळे. फोन पण लागत नाहीये. राहणार आहेत आता 8-10 दिवस इथंच. इलेक्शन आहेत ना. अगं इथे आपण इथंच काय बोलत बसलो या? अजून मोदक करायचे आपल्याला. चल चल चला. हा वहिनी तुम्ही पण चला बघू. रांगोळीवर पाय नका देऊ चला. बाकीची लई तयारी पडली अजून. अरे नवनाथ प्लीज फास्ट चालव ना बाबा. आम्हाला वाड्यावर लवकर पोचायला हवं. तिथून कपडे बदलून पुढे जायचंय मंदिरात. बाईसाहेब पावसा पाण्याने एवढे मोठे खड्डे झालेत, वेग वाढवणं शक्य नाही. डॅम इट. आणि जर मी तिथे वेळेत पोहोचले नाही तर? काही किती टेन्शन घेतेस? आजपर्यंत तुझ्याशिवाय गावातल्या गणपतीची पूजा झाली आहे का कधी? गणपती बाप्पा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. ब्रह्मचारी. हाँ साहेब. आपल्या बल्बच्या माळा घ्या. हो घेतो ना नंतर. नंतर काय जा पटकन घेऊन ये, राहिलं की राहून जातं. बरं ठीक आहे घेतो. वहिनी वहिनी काय ग? वहिनी कुठे? बोला हा घ्या कलश. वहिनी कशी झाली आरास? खरंच खूप छान ग. महेंद्र भाऊजींच्या हातात कला आहे.
फक्त कला असून चालत नाही, त्यासाठी उत्साही असावा लागतो. महेंद्रला ना लहानपणापासूनच आरास करायची आवड आहे. आमच्याकडे पण आहे. वेळ कुठून आणायचा? नाहीतर काय, उगाच टाइमपास. महेंद्र, अरे मार्केटमध्ये रेडीमेड आरास मिळतात की, छान असतात त्या. ते फक्त इथे आणायच्या आणि फिट करायच्या. वेळेचा अपव्यय चालू आहे तुमचा. अपव्यय कसा? बाजारातनं 4 गोष्टी विकत आणल्या नाहीत म्हणजे पैसे वाचवलेच ना आपण. इथे सुद्धा काटकसरच कर तू. नयन, तू काय दिवसभर किचन मध्ये असतेस? अगं हल्ली सगळं मेड टू ऑर्डर मिळतं. तुझ्या त्या कुरडया, पापड, अळूवड्या आणि मोदक सुद्धा मेड टू ऑर्डर, घरपोच डिलिव्हरी. उद्या तुम्ही श्रद्धा आणि पुण्य सुद्धा मागवायला कमी करणार नाही, मग पूजा करायची कशाला? देव काय हात जोडून आला नव्हता तुमच्या समोर माझी पूजा करा म्हणून? मला वाटतं तुम्ही सगळे ना आपल्या सणवारांचा जो मूळ हेतू आहे ना तो विसरताय. आणि जर का फक्त भपकेबाजपणाच करायचा आहे तर काही करूच नका ना. कशाला व्याप वाढवायचे रे? आपण एवढे बिझी होत चाललोय, कशाला हे उत्सव आणि महोत्सव पाहिजे? असं कसं? त्यानिमित्ताने 4 माणसं घरी येतात जातात. घर अगदी भरल्यासारखं वाटतं, खूप बरं वाटतं. त्यांचं काय जातंय न यायला? त्यांचं सगळं करायला आपल्याला लागतं. इथे वेळ कुणाला आहे? ए प्लीज, आता तरी तुमचे वाद जरा बाजूला ठेवा. गुरुजी यायची वेळ झाली. बहिणी, फोन करून बघ गुरुजी कुठवर पोहोचलेत ते. चल प्रीती, आपण आतला आवरून घेऊ. गणपती बाप्पा सगळे तयारी झाली, पूजा कोण करणार? अहो कोण करणार म्हणजे काय गुरुजी? वाडवडिलापासून ह्यो मान आमच्या घराण्याचा आहे, तेव्हा पहिली पूजा ही आमच्या अक्काच्या हातनं झाली पाहिजे. तुझी अक्का म्हणजे काय परमेश्वर आहे? म्हणे घराण्याचा मान आहे आणि बाकीच्या गावाला काय मेलेल्या आईचं दूध प्यालं होय? अहो पण अरे कोणाची माई आली असेल तर त्याने यावं मोर, नाही इथल्या इथं गार केलं तर थोराताचं नाव नाही लावणार. अरे कोण कोणाला गार करतात तेच बघूया, ते आता होऊनच जाऊ द्या. अरे इथं रक्ताचं पाठ व्हायला ना तरी आम्ही देवाला अभिषेक झाला असं समजू. स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करायची लई घाई झाली होय रे तुला. दादासाहेब असं करू नका, वडीलधारी माणसं तुम्ही. अहो ही कसली वडीलधारी माणसं? बनीच्या जीवावर उड्या मारणारी. बनीच्या बांगड्या तेवढ्या स्वतःच्या हातात भरायच्या बाकी ठेवल्या ते. असं काय करताय? देवाच्या मोहरा आहे आपण, देवाला समधी लेकरं सारखी असतात. उगाच काय भांडत बिंडत बसू नका. तुम्ही या इकडे, गबस मी पाया पडतो तुमच्या, हात जोडतो. गबस गबस. हो तुमचं चालू द्या, तुमचं चालू द्या. सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय रत्न खजिता फळा तुझ गौरी कुमळा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे शोभतो बरा, रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव.
आमदार सौदामिनी गायकवाड यांचा आमदार सौदामिनी गायकवाड यांचा आमदार सौदामिनी गायकवाड यांचा आलात तुम्ही? आम्हाला वाटलं येताय की नाही. नाही, काही लोक आमची वेळ चुकवायच्या प्रयत्नात होती, पण आम्हाला चुकवायची प्रत्यक्ष वेळेची शामत नाहीये. तू मात्र बरोबर वेळ बघून डाव साधलास. आमच्या पहिल्या पूजेचा मान हिरावून घ्यायचा बेत होता काय तुझा? अजिबात नाही. देवाची पूजा सगळ्यात आधी केली काय किंवा नंतर केली काय, देव भक्तांचं गाराणं नम्राने थोडीच ऐकतो. एखादा भक्त पुण्यवान असेल आणि तो रांगेत शेवटी उभा असेल ना, तरी देवाच्या कृपेचा पहिला मानकरी ठरतो तो. तसेही तुम्ही मानाने आणि वयाने मोठे आहात, त्यामुळे पहिला मान तुमचाच. करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम भूपादयाची सर्वांगी सुंदर विकसेंदुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती वती मंगल मूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती. जय देव रत्न कथित पराजित गौरी कुमरा चंदनाची ओटी केशरा गणपती बाप्पा मंगलमूर्ती वहिनी आरती दे सगळ्यांना. ब्रह्मचारी सगळ्यांना फुलं दे. मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. हो करा करा. आयुष्यमान भाऊ. हो आयुष्यमान भाऊ. हा आता तू शाबास आयुष्यमान भाऊ. नमस्कार करतो. हो हो आयुष्यमान भाऊ. अरे हो तू राहिलाच नाही का. शाबास आयुष्यमान भाऊ. काय ब्रह्मचारी कसा आहे? मजेत चला. मी म्हटलं होतं ना अण्णा गणपतीला नक्की येणार म्हणून. म्हणजे अण्णा पण उशीर झाला तुम्हाला यायला. तुम्ही फोन केला होता म्हणून वाट बघत होते मी तुमची. अण्णा तुमची तब्येत ठीक आहे ना? अरे माझ्या तब्येतीला काय झालंय नाही पण माझी आरती चुकली. हरकत नाही प्रसाद आहे अजून. काय ना मग हरकत नाही. चला. अरे हो सासूबाई कुठे आहे तुझी? त्या गावी गेल्यात. पोचले असतील येवाना. हरिओम हरिओम हरिओम. चला.
मला खात्री होती तू येशील म्हणून. खरंच? खरंच शपथ. मग एकदा फोन नाही केलास तू? कसा फोन करणार? माझ्या आणि तुझ्या दोघांच्याही घरी पहारेकरी असतात ना. तरी माझी वाट बघत होतीस? तुला खात्री होती मी येईन असं? हे काय विचारणं झालं? माझ्यासारखीच तुलाही ओढ लागली असणार इथे यायची, माहिती होतं मला. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते मी. माहिती आहे मला, म्हणूनच तर धावत आलोय. तू राहणार आहेस ना? बघू, माझं राहणं इथे कोणाला कितपत आवडतं त्यावर अवलंबून आहे ना. एक माणूस कायमचा या गावात राहिला ना तरी आवडेल आम्हाला. पण हा, इथे बंदूक नाही, नांगर चालवावा लागेल. चला आता लवकर निघायला हवं. इलेक्शन जवळ आले आहेत. काही नवीन योजना मंजूर करून घ्यायच्या आहेत ना गावासाठी. होय अक्का, काय आहे गावासाठी ती पाण्याची योजना तेवढी लवकर मंजूर करायला पाहिजे. गरमीच्या दिवसात लय त्रास होतो बघा. गावकऱ्यांनी कोस पाणी आणायला जावं लागतं लांब. तसा प्रस्ताव आम्ही समिती पुढे मांडणारच. काय प्रचार मोहिमेचा नारळ फोडण्यासाठी आम्ही येणारच आहोत. तर त्यावेळेला सगळ्यांची भेट होईलच आपली सगळ्यांची. होय. वीरेन, निघायचंय ना? चला चला मंडळी, चला. येतो येतो. राम राम. नंतर भेटतो. कुठे गेली होई पोरगी? आता मला काय ठाऊक. आबा, बाकी काय बी म्हणा, आज मला अनुपमाचा भाव असल्याचा अभिमान वाटतोय बघा. अहो काय रोखठोक उत्तर दिलंय हो सौदामिनी बाईंना. हा म्हणजे काय असते बघा, मोठ्या माणसाचा मान राखून त्याला त्याची चूक दाखवून देणं ही कौतुकाची गोष्ट आहे. तिला हजारदा सांगितलं त्या बाईच्या नादाला लागू नको म्हणून. आता मानपणावरून एवढी भांडणं चालली आहेत आणि ही गेली तिकडं गणपतीची पूजा करायला फुलं घेऊन. कशाला वैतागताय तुम्ही? माझ्या पोरीला खोटं वागलेलं अजिबात आवडत नाही. आला लय अभिमान आहे पोरीचा. तुम्हाला सांगतो, बिजली आहे बिजली पोरगी म्हणजे. ही बिजली फक्त लोकांवरच काढायची, तिला उजवायचा विचार नाही वाटत तू? अहो हाय की, तुम्हाला काय घाई झाली आहे कळत नाही. तुमच्या गळ्यातलं लोड नाही का? ते लय त्रास होतोय का तुम्हाला? चांगला पोरगा बघूया. आली बघा, आली. काय ग, कुठे गेली होतीस? कवा धरणं वाट बघतोय तुझी. इथेच होते, विद्याशी बोलत होते. बरं आबा, मी येते. आता तिच्या मारे हिच्या करता थांबलोय आणि ही कुठे येते? मंजूकडे जाऊन येते ना. पूजेला आली नाही आज. तब्येत कशी आहे बघून येते ती. नक्की मंजूकडे जातेस ना? हा, नक्की मंजूकडे जातेस ना? ही विचारते. असं काय करता आबा? वाटल्यास तुम्ही या माझ्या बरोबर. आता मी आणि हिच्या बरोबर. जा बाई, जा जा, चला आम्हाला येळ होतोय. चला ये म्हण, चला निघा निघा. चला चला, बसा 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 बसा. चला.